टेन्शन घेतलं की माणसाला डायबिटीज आणि टेन्शन घेतलं का माणसाच्या रक्ताची साखर वाढते। रक्तातली साखर वाढली का माणसाचं आयुष्य कमी होतं। मग माणसानं रक्तातली साखर वाढता कामा नये तर माणसानं आपल्या तोंडातली म्हणजे जिभेवरची साखर वाढली पाहिजे। जिभेवरची साखर वाढली तर माणसाचं आयुष्य वाढतं आणि रक्तातली साखर वाढली तर माणसाचं आयुष्य कमी होतं। पण कलियुगामध्ये माणसांनी ठरवलेलं आहे रक्तातली वाढली तरी हरकत नाही पण तोंडातली वाढून देणार नाही। रक्तातली किती वाढू द्या पण आम्ही आमच्या बोलण्यातली त्या ठिकाणी वाढून देणार नाही। आणि खऱ्या अर्थानं सप्त्याचं नियोजन असं आहे की निदान या 7-8 दिवसामध्ये का होईना पण आपल्या बोलण्यातली साखर जर वाढली तर खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही। म्हणून बोलण्यातली साखर वाढली पाहिजे। आणि जुन्या लोकांची म्हण आहे महाराज, बोल वेल जळून जातो, वेल जळून जातो पण माणसाचा बोल जळत नाही। तो कारण कायमस्वरूपी माणसाच्या अंतःकरणामध्ये राहतो। आणि म्हणून खऱ्या अर्थानं बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, म्हणजे बोललाही पाहिजे पाहायला पाहिजे अशा असणारा या भैरवनाथाचा पावन सोहळा। आणि या पावन सोहळ्यामध्ये 10 ते 12चं हे कीर्तन आहे आणि 10 ते 12चं उशिरा असणारं कीर्तन आहे। पण ही देवता सुद्धा रात्री उशिरा जागी होणारी देवता आहे। ही देवता जी आहे ती दुपारी प्रसन्न होणार नाही, ही देवता सकाळी प्रसन्न होणार नाही, ही देवता तिसरा प्रहरी प्रसन्न होणारी नाही, तर ही देवता रात्री 9च्या पुढे 12 ते 3च्या दरम्यान प्रसन्न होणारी देवता कोणती असेल तर ती भैरवनाथाची देवता आहे। विठाला टेन्शन घ्यायचं नाही, चिंता करायची नाही। चिंता केली की माणसाला आयुष्य कमी मिळतं म्हणून चिंता करायची नाही। चिंता करण्यापेक्षा माणसाला बसल्या बसल्या चिंतन जर केलं तर या चिंतनाच्या माध्यमातून आपलं सहज 2 तासामध्ये हरिभजन घडेल। आणि एकदा का हरिभजन घडलं की आयुष्याची चिंता दूर झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून संपूर्ण असणारे भाविक असतील, सर्व गायनाचार्य असतील, टाळकरी मंडळी असतील, उपस्थित सर्व असणारे भाविक असतील, सगळे लाईट डेकोरेशन सगळं सौजन्य देणारे असतील, पलीकडे असणारे सर्व असणारे भाविक असतील, जवळ बसलेले जवळ गावचे पाहुणे मंडळी असतील, लांब बसलेले लांबचे गावचे पाहुणे मंडळी असतील, पायरीवरती बसणारे आपले सर्व मित्र असतील। आणि या पायरीचे वैशिष्ट्य महाराज, मी जवळजवळ 7-8 वर्षापासून या कार्यक्रमाला येतो। पायरीवरती बसलेल्या पोराला पुढच्या वर्षी नोकरी लागते, लक्षात ठेवा। दरवेळेस पायरी बसणारी पोरं वेगवेगळी तेच नाही बसती, कारण मागच्या वर्षीच्या या वर्षापर्यंत नोकरीला गेलेले असतात, काम धंद्याला गेलेले असतात। कारण तुम्ही कोर्टाच्या पायरीवरती बसले नाही, तुम्ही दवाखान्याच्या पायरीवरती बसले नाही, तुम्ही देवाच्या पायरीवर बसले। आणि देवाच्या पायरीवरती बसल्यानंतर माणसाचं चांगलं झाल्याशिवाय राहत नाही। विठाला